नमस्कार, धन्यवाद। गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची कथा वाचणे किंवा ऐकणे खूप महत्त्वाचे आहे। याशिवाय तुमचे व्रत अपूर्ण राहू शकते। गणेश चतुर्थी हा सण गणपती बाप्पाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो। गणपती बाप्पाविषयी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत। गणेशाशी संबंधित सर्वात लोकप्रिय कथा जाणून घेऊया। गणेश चतुर्थीच्या पूजेच्या वेळी ही कथा ऐकल्याने व वाचल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व संकटे दूर होतात। एकदा पार्वती मातेने अंघोळीपूर्वी शरीरावर हळद आणि उटणं लावलं होतं। अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले आणि त्या बालकाचे नाव गणेश ठेवले। पार्वतीने त्या मुलाला आज्ञा केली की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि पार्वती आंघोळ करायला आत गेल्या। जेव्हा भगवान शिव तेथे आले तेव्हा मुलाने त्यांना आत येण्यापासून रोखले आणि म्हणाले, माझी आई आज स्नान करत आहे, तुम्ही आत जाऊ शकत नाही। शंकराने गणेशाला खूप समजावले की पार्वती त्यांची पत्नी आहे, पण गणेशाला ते मान्य नव्हते। तेव्हा भगवान शंकरांना खूप राग आला। त्यांनी आपल्या त्रिशूळाने गणेशाच्या मानेवर वार केला आणि आत गेले। पार्वतीजींनी शिवजींना आत पाहिल्यावर विचारले, तुम्ही आत कसे आलात? गणेशाला बाहेर बसवून मी आले होते। तेव्हा शिवजी म्हणाले की मी त्याला मारले। तेव्हा पार्वतीजींनी रुद्ररूप धारण केले आणि सांगितले की जेव्हा तुम्ही माझ्या मुलाला पुन्हा जिवंत कराल तेव्हाच माझा राग शांत होईल, अन्यथा नाही। शिवजींनी पार्वतीजींना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण पार्वतींनी मानले नाही। सर्व देवांनी एकत्र येऊन पार्वतीजींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्या तयार झाल्या नाही। तेव्हा भगवान शिवाने भगवान विष्णूंना एका मुलाचे डोके आणण्यास सांगितले। विष्णूंनी गरुडजींना ताबडतोब बालकाचा शोध घेण्याची आज्ञा केली। गरुडजींनी खूप शोधाशोध केल्यावर त्यांना एक हत्ती सापडला। गरुडजींनी त्या मुलाचे मस्तक घेऊन भगवान शंकरांकडे आले। भगवान शिवाने ते मस्तक श्री गणेशावर ठेवले आणि श्री गणेशाला जीवदान दिले। तसेच आजपासून कोठेही कोणत्याही पूजेमध्ये प्रथम गणेशाची पूजा केली जाईल असे वरदानही दिले। त्यामुळे आपण कोणतेही काम केल्यास प्रथम गणेशाची पूजा करावी, अन्यथा पूजा सफल होत नाही। आणि तेव्हापासून गणेशाला गजमुख असे नाव पडले। धन्यवाद।